हॅलो स्टुडंट्स, आज आपण कॉम्बिनेशन हा जो पॉईंट आपण मागच्या वेळेला त्याच्याबद्दल डिस्कशन केलं, त्याची डेफिनेशन, त्याच्या प्रॉपर्टीज तुम्ही लिहून घेतल्या असतील. त्याच्यावरचे एक्झाम्पल जे आहे थोडीफार आपण याच्यामध्ये बघूया. पहिले एक्झाम्पल बघा. फाइंड द नंबर ऑफ वेज ऑफ ड्रॉइंग 9 बॉल्स. म्हणजे आपल्याला काय करायचं, नंबर ऑफ वेज म्हणजे किती पर्याय आपल्याकडे उपलब्ध असतील कशासाठी, तर ड्रॉइंग 9 बॉल्स फ्रॉम ए बॅग दॅट हॅज, म्हणजे एका बॅगमध्ये किती बॉल्स आहेत बघा, टोटल 6 रेड बॉल्स, 8 ग्रीन बॉल्स अँड 7 ब्ल्यू बॉल्स. आणि हे जे बॉल्स आहेत टोटल जे आहेत त्याच्यामधनं आपल्याला 9 बॉल्स काढायचे आहेत. आणि काय म्हटले, कंडिशन काय दिले, सो दॅट 3 बॉल्स ऑफ एव्हरी कलर आर ड्रॉन. म्हणजे 9 बॉल्स काढायचे आहेत, पण 3 बॉल्स, 9चे जर आपण 3 भाग केले तर 3 3 3, त्यातले 3 बॉल्स कसले पाहिजेत, रेड पाहिजेत, 3 बॉल्स ग्रीन असले पाहिजेत आणि 3 बॉल्स जे आहेत ते ब्ल्यू असले पाहिजेत. आणि असे पर्याय आपल्याकडे किती उपलब्ध असतील ते आता आपल्याला बघायचं आहे. त्याचं उत्तर आपण काढूया. आता आधी काय करूया, आपण टोटल नंबर ऑफ बॉल्स लिहूया. टोटल नंबर ऑफ बॉल्स इज इक्वल टू 6 रेड प्लस 8 ग्रीन प्लस 7 ब्ल्यू दॅट इज इक्वल टू किती मिळणार आपल्याला, 6 आणि 8 14, 14 आणि 7 21, 21 बॉल्स. म्हणजे तिन्ही प्रकारचे जर आपण त्या बॅग मध्ये बॉल बघितले तर ते किती असणार आहे, 21 असणार आहे. म्हणजे 21 बॉल्स टोटल. आता या 21 मधले आपल्याला फक्त किती पाहिजे, 9 पाहिजे. मग आपण ती कंडिशन जी आहे ती कंडिशन लिहूया. देअरफॉर the number of ways of selecting 9 balls from 21 balls. जे टोटल 21 बॉल्स जे आहेत त्याच्यामधनं आपल्याला 9 जे आहेत ते बाजूला काढायचे आहेत. पण ते कसे पाहिजेत, सच दॅट, ती कंडिशन आपण लिहूया, सच दॅट 3 बॉल्स ऑफ एव्हरी कलर आर ड्रॉन. ही कंडिशन आपण जी आपल्याला दिलेली आहे ती लिहिली. मग ती कशी येणार आहेत बघा, 9 बॉल्स 21 मधनं काढायचे आहेत. मग यांची व्हॅल्यू किती असणार आहे, टोटल 21, पण ती 21 कशी लिहिणार आहे आपण बघा. पहिल्यांदा आपण काय करणार, 6 रेड बॉल्स आहेत, त्या 6 मधून आपल्याला आपण किती काढणार, 3 निवडणार आहे. म्हणजे पहिली आपली कंडिशन काय येणार आहे, त्याच्यामधनं 6 मधनं 3 म्हणजे 6C3 हे आपल्याला पाहिजे. त्याचबरोबर अँड हे 3 रेड पाहिजे. आता पुढचे 3 कसले पाहिजेत, ग्रीन पाहिजे. मग टोटल बॉल्स किती आहेत, 8 आहेत ग्रीन बॉल्स. त्यातले किती निवडणार आपण, 3 निवडणार. आणि त्याच्यानंतर अँड 7 ब्ल्यू बॉल्स आहेत, त्याच्यामधनं सुद्धा आपण किती निवडणार, 3 निवडणार. मग या तिन्हींची उत्तरं सेपरेट काढा किंवा एकत्र आपण काढू शकतो. म्हणजे कशी काढणार बघा, एकत्र जर काढायचं असेल देअरफॉर 6C3 अँड ज्या वेळेला येतं, म्हणजे हे पण पाहिजे आपल्याला 9 बॉल्स पाहिजेत. हे टोटल जर मोजले तर 21 होतात का बघा, 6 8 7 यांची बेरीज केली तर 21 येणार. आणि हे 3 3 3 यांची बेरीज केली तर 9 येणार आहे. त्यामुळे 9 आणि 21 हे आपलं इथं उत्तर पूर्ण झालं. फक्त अँड ज्या वेळेला येतं त्यावेळेला आपण काय करणार आहे, मल्टिप्लिकेशनचं साईन वापरणार आहे अँड असेल तर. आणि ज्या वेळेला ऑर येतं, म्हणजे हे किंवा हे, एक तरी हे पाहिजे किंवा दुसरं पाहिजे, त्यावेळेला ऑर येतं आणि ऑरच्या ऐवजी ऍडिशन साईन येतं. म्हणजे आपण एक एक्झाम्पल नंतर बघणारच आहोत ऍडिशनचं. 6C3 हे झालं, अँडच्या ऐवजी आपण मल्टिप्लिकेशन लिहिलं, नंतर 8C3 इंटू काय येणार आहे, 7C3. आणि हे सोडवलं तर आपल्याला जे काही उत्तर मिळतं ते शेवटचं काय असणार आहे, खाली म्हणणार आहे, इथं आपण पुढेच लिहूया, टोटल नंबर ऑफ वेज ऑफ सिलेक्टिंग 9 balls is equal to 6C3 into 8C3 into 7C3.
जर आपण हे सोडवलं फॉर्म्युल्याच्या आधारे, आपला एनसीआरचा फॉर्म्युला आहे त्या फॉर्म्युल्याच्या आधारे सोडवायचं, म्हणजे मी थोडक्यात नुसतं सांगते तुम्हाला कसं येणार. 6c3 म्हणजे कसं लिहिणार, 6 फॅक्टोरियल डिवायडेड बाय 3 फॅक्टोरियल इंटू 6 मायनस 3 फॅक्टोरियल, परत इंटू 8c3चं 8 फॅक्टोरियल डिवायडेड बाय 3 फॅक्टोरियल इंटू 8 मायनस 3 फॅक्टोरियल इंटू लास्ट काय 7c3 म्हणजे 7 फॅक्टोरियल डिवायडेड बाय 3 फॅक्टोरियल इंटू 7 मायनस 3 फॅक्टोरियल. आणि हे जर आपण सोडवलं तर आपल्याला किती उत्तर मिळणार आहे, मी डायरेक्ट तुम्हाला आन्सर जे आहे ते सांगते. 39,200. याचा आन्सर किती मिळणार आहे आपल्याला, 39,200. तुम्ही बघा नंतर किती व्हॅल्यू येते, याची एक व्हॅल्यू मिळणार, याची एक व्हॅल्यू मिळणार, याची एक व्हॅल्यू मिळणार. आन्सर जर तुम्ही मल्टिप्लिकेशन केल्यावर किती मिळणार आहे, 39,200. आता दुसरे एक्झाम्पल बघा. इफ 20 पॉइंट्स आर मार्क्ड ऑन ए सर्कल. सर्कल जर आपण कन्सिडर केलं तर त्या सर्कलवरती समजा 20 डॉट्स दिले, 20 पॉइंट्स जर आपण घेतले. हाऊ मेनी कॉर्ड्स आर ड्रॉन. कॉर्ड म्हणजे आपल्याला माहिती आहे, आपण मराठीमध्ये ज्याला जीवा म्हणतो, आणि त्या किती कॉर्ड्स आपण तयार करू शकतो हे आपल्याला आपल्या कॉम्बिनेशनच्या आधारे काय करायचं आहे, लिहायचं आहे. आपण काय लिहिणार, सुरुवातीला देर आर, किती पॉइंट्स आपण घेतलेले आहेत ते आधी लिहिणार. देर आर 20 पॉइंट्स 20 पॉइंट्स ऑन ए सर्कल, किंवा ड्रॉन ऑन ए सर्कल म्हणा चालतं, ऑन ए सर्कल. आणि जर आपल्याला एक कॉर्ड काढायचे असेल तर किती पॉइंटची गरज असते, 2 पॉइंटची गरज असते. आपल्याला माहिती आहे एक कॉर्ड काढायचे असेल, तयार करायचे असेल सर्कलवर, कमीत कमी 2 तर पॉइंट आपल्याला गरजेचे असतात. आपण खाली काय म्हणणार, टू ड्रॉ ए कॉर्ड वी रिक्वायर 2 पॉइंट्स. 2 पॉइंटची गरज असते. मग याच्यानुसार आपल्या एनची व्हॅल्यू किती आली, 20 आहे, आणि आरची व्हॅल्यू किती आली, 2 आली. आणि जर आपण 20c2 जर आपण सोडवलं तर आपल्याला जे काही पर्याय मिळतील त्याच्यानुसार आपल्याकडे किती कॉर्ड्स तयार होतील ते आपण तिथं लिहिणार आहोत. मग खाली म्हणणार आहे देअरफॉर द नंबर ऑफ वेज हाऊ मेनी कॉर्ड्स आर ड्रॉन म्हटलेला आहे. द नंबर ऑफ वेज म्हणा किंवा नंबर ऑफ कॉर्ड्स ड्रॉन ऑन ए सर्कल इज इक्वल टू किती कॉर्ड्स तयार होतील, 20c2. आणि हे सोडवूया आपण, किती येते बघा, 20 फॅक्टोरियल आपला एनसीआरचा फॉर्म्युला डिवायडेड बाय 2 फॅक्टोरियल इंटू 20 मायनस 2 फॅक्टोरियल. हे सोडवूया आपण, किती येते बघा, 20 फॅक्टोरियल डिवायडेड बाय 2 फॅक्टोरियल इंटू 18 फॅक्टोरियल आलं. मग 20चे एक्सपान्शन आपण कुठेपर्यंत करणार आहोत, 18 पर्यंत. म्हणजे 20 इंटू 19 इंटू 18 फॅक्टोरियल डिवायडेड बाय 2 फॅक्टोरियलचं एक्सपान्शन करूया 2 इंटू 1 आणि इंटू 18 फॅक्टोरियल. हे दोन्ही कॅन्सल झाले. 2 1 जार 2 10 जार 20. आणि जर आपण मल्टिप्लिकेशन केलं तर किती येते बघा, हे 10 इंटू 19 मिळालं, म्हणजे 190. म्हणजे टोटल आपल्या कॉर्ड्स किती तयार होतील, 190 कॉर्ड्स याच्यामध्ये तयार होणार. हेच आपलं दुसरं एक्झाम्पल झालं. तर तिसरं एक्झाम्पल बघा. फाइंड द नंबर ऑफ वेज ऑफ सिलेक्टिंग ए टीम ऑफ 3 बॉयज अँड 2 गर्ल्स फ्रॉम 6 बॉयज अँड 4 गर्ल्स. आपल्याला काय करायचं आहे, सिलेक्ट करायचे आहे, एक टीम तयार करायची आहे. त्या टीमसाठी 3 मुलं आणि 2 मुली निवडायचे. म्हणजे टोटल आपल्याला 5 स्टुडंट्स किंवा 5 पर्सन जे आहे ते आपल्याला लागणार आहेत. 5 स्टुडंट्स पाहिजेत. पण किती जणांच्यातनं आपल्याकडे आहेत, किती, 6 बॉयज अँड 4 गर्ल्स. आपल्याकडे काय करायचं, अँड आहे त्यामुळे तुम्हाला सांगितले कुठलं चिन्ह वापरायचं, और ज्यावेळी येतं त्यावेळेला कोणतं चिन्ह वापरायचं हे तुम्हाला सांगितलेलं आहे. आता आपण काय करणार आहे, इथं 3 बॉयज कुणामधून सिलेक्ट करणार, 6 बॉयज मधून, आणि 2 गर्ल्स कुणामधून निवडणार आहे, 4 गर्ल्स मधून. मग त्यानुसार आपण लिहिणार आहे इथं. आता इथं टोटल नंबर ते काही लिहित बसायचं नाही, डायरेक्ट आपण उत्तर जे आहे ते लिहू शकतो.
आपण इथं म्हणूया therefore the number of ways of selecting 3 boys किंवा selecting a team of 3 boys and 2 girls is equal to. कशी काढणार आहे बघा, आपण तयार करणार आहे 6 बॉयज आहेत त्यातनं 3 निवडायचे म्हणजे किती येणार 6 C3 इनटू अँड आले अँड आई मध्ये येतं 4 गर्ल्स आहेत त्याच्यामधनं 2 निवडणार आहे म्हणजे 4 C2. आणि हे जर सोडवलं परम्युटेशन पेक्षा कॉम्बिनेशन अतिशय सोपं आहे, सहजासहजी तुम्ही सोडवू शकता कारण आपल्याला n आणि r ची व्हॅल्यू मिळाली की सोडवता येतं. दॅट इज इक्वल टू किती मिळणार बघा आपण सोडवलं तर 6 फॅक्टोरियल डिवायडेड बाय 3 फॅक्टोरियल आणि 6 मायनस 3 फॅक्टोरियल n फॅक्टोरियल अपॉन r फॅक्टोरियल इंटू n मायनस r फॅक्टोरियल. हे झालं याचं इंटू 4 फॅक्टोरियल डिवायडेड बाय 2 फॅक्टोरियल इंटू 4 मायनस 2 फॅक्टोरियल. आणि सोडवलं तर किती येते बघूया आपण 6 फॅक्टोरियल अपॉन 3 फॅक्टोरियल इंटू 3 फॅक्टोरियल इंटू 4 फॅक्टोरियल अपॉन 2 फॅक्टोरियल इंटू 2 फॅक्टोरियल. हे सोडूया तर किती येते 6 चं एक्सपान्शन 3 पर्यंत करूया 6 5 4 3 फॅक्टोरियल डिवायडेड बाय 3 फॅक्टोरियल म्हणजे 3 इंटू 2 इंटू 1 हे एक झालं आणि हे 3 फॅक्टोरियल असंच ठेवूया इंटू 4 फॅक्टोरियल 2 पर्यंत एक्सपान्शन करू 4 3 2 फॅक्टोरियल इथे येणार डिवायडेड बाय 2 फॅक्टोरियल म्हणजे 2 इंटू 1 आणि इंटू काय येणार 2 फॅक्टोरियल. हे कॅन्सल झालं हे कॅन्सल झालं हे 3 1 जार आणि हे 3 2 जार 2 ला 2 कॅन्सल झालं इथं 2 1 जार 2 2 जार किती उत्तर येते बघा. हे सोडवलं तर 5 4 जार 20 आणि हे किती येणार आहे 2 3 जार 6 म्हणजे आपल्याला शेवटी आन्सर किती मिळणार आहे बघा 20 इंटू 6 दॅट इज इक्वल टू 120. म्हणजे आपल्याकडे एवढे पर्याय उपलब्ध असतील की जेणेकरून अशा पद्धतीची टीम जी आहे ती तयार करायची. मी तुम्हाला काही एक्झाम्पल कॉम्बिनेशनचे PDF द्वारे पाठवते ते एक्झाम्पल नीट बघा कसे सोडवायचे तुमच्या लक्षात येतील. फक्त n आणि r कसं निवडायचं एवढं बघा म्हणजे कॉम्बिनेशनचा भाग आपला इथं संपतो. ठीक आहे ओके बाय.